जुन्या नांदेडमधील चौफाळा भागात मध्यरात्री हातात घातक शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलंच नागवलंय। या बाहीगिरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इतवारा पोलिसांनी अवघ्या काही तासात 5ही आरोपींना वेड्या ठोकल्यात। यातले 3 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे, तर उर्वरित दोघांना पोलिसांनी असा काही हिसका दाखवलाय की त्यांची थेट चौकातून धिंड काढली आहे। ज्या भागात दहशत पसरवली आहे तिथेच पोलिसांनी काढली आहे वरात म्हणत तर नांदेडकरांनी पोलिसांच्या या सिंगम स्टाईल कारवाईचं जोरदार स्वागत केलंय। तुम्ही कुठल्या प्रकरणात या आरोपींची धिंड काढलेली आहे, काय संपूर्ण प्रकरण आहे? दिनांक 1/6/26 रोजी रात्री चौफाळा भागात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये 5 मुलं तोंडाला हातरुमाल बांधून एक काहीतरी घातक शस्त्र म्हणजे तलवार सदृश्य वस्तू जवळ बाळगून फिरताना रात्रीच्या वेळेस हा व्हायरल व्हिडिओ झालेला होता। सदर व्हायरल व्हिडिओची आम्ही पडताळणी करून हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने या रात्रीच्या वेळी 5 मुलं फिरत असताना मिळून आल्याने त्यांचे पूर्ण चेहरा झाकलेला होता। त्याची आम्ही माहिती काढून गोपनीय माहितीदारामार्फत मुलं कुठं आलेत हे याच भागातील चौफाळा येथील हे 5 मुलाचे नावं निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आम्ही। आणि त्यांच्याकडून त्यापैकी 5 पैकी 3 अल्पवयीन मुलं आहेत आणि 2 सज्ञान आहेत 20 आणि 23 वर्षाचे। त्यांच्याकडून एक तलवार जप्त करून कलम 312 प्रमाणे दरोड्याची तयारी करण्याच्या उद्देशाने ते रात्रीच्या वेळेस फिरत असताना निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच त्यांच्याकडे एक तलवार मिळून आल्याने 425 आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून 2 सज्ञान आरोपीची पोलीस कस्टडी घेतलेली असून बाकी 3 आरोपींना ते लहान कमी वयाचे असल्यामुळे रिमांड होम जे बाल सुधारगृह असतं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। आणि त्यामुळं आज त्यांची पूर्ण ज्या ज्या ठिकाणी ते फिरलेले आहेत आणि त्यांचे साथीदार राहतात याची पडताळणी करण्यासाठी आज शहरात फिरून लोकांना हे अशा प्रकारचे गुन्हे परत होऊ नयेत, हे कोण मुलं आहेत किंवा हे परत आहेत त्याच्यासाठी एक खात्री करण्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। नाही, एक जो आहे तो चिंटेवार म्हणून त्याची एक पूर्वीप्रमाणे एक राईटचा गुन्हा दाखल आहे आणि हा बेरजे म्हणून आहे एक सज्ञान, त्याच्यावर पहिलाच हा गुन्हा आहे।